त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याने जी घटना केली त्याच्यामध्ये कायद्याचं स्वरूप देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले या सगळ्यांचं काम हेच होतं की जात धर्म राज्य याच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना एक मानव म्हणून समानतेची वागणूक आपण दिली पाहिजे हे त्यांनी सांगितलं। महात्मा ज्योतिराव फुले ब्राह्मणांच्या विरुद्ध नव्हते, ब्राह्मण्यवादाच्या विरुद्ध होते आणि म्हणूनच ज्या वेळा स्त्री शिक्षणाचं असेल किंवा इतर जे काही सतीप्रथा विरोध असेल, केशवपनाच्या विरुद्ध असेल, त्या वेळा भवाळकर असतील, भिडे असतील, भंडारकर असे अनेक जे सुधारक ब्राह्मण होते त्यांनी महात्मा ज्योतिराव फुल्यांना साथ दिली। त्यांना त्यांच्या समाजातून त्रास झाला तरी त्यांनी महात्मा फुल्यांच्या बरोबर राहण्याचं काम केलं। सांगण्याचा उद्देश आहे की अंधश्रद्धा आणि छूत अछूत याच्या विरुद्ध जे आहे महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुलांनी काम केलं। शाहू महाराजांनी सुद्धा आपल्या राज्यामध्ये तेच केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यावर जे कायद्याच्या माध्यमातून त्याला एक कायद्याचं स्वरूप दिलं या सगळ्या गोष्टींना। त्याच्यामुळे सगळ्यांचं काम आहे आपल्याला की त्या गोष्टीचा उजाळा लोकांच्या समोर होतो आहे आणि एक मोठ्या प्रमाणावर आज सगळीकडे महात्मा ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या दोघांचा मेळ साधून हे सप्ताह साजरे होत आहेत। अनेक ठिकाणी व्याख्यानं होत आहेत। त्यांनी जे काही सांगितलं त्यांच्या शिकवणीची उजळणी होते आहे। स्मारकाचं काम साहेब चालू करण्यात आलेलं काम चालू आहे आता। महात्मा ज्योतिराव फुल्यांचा मोठा पुतळा नाशिकमध्ये नाही, मला वाटतं 1952 साली, मला साल बरोबर आठवत नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक अर्धपुतळा बसवलेला आहे नाशिकमध्ये, पण मोठा असा पुतळा नाही आहे सावित्रीबाई फुले आणि आपलं महात्मा ज्योतिराव फुल्यांचा। तर ते काम जे आहे सध्या सुरू आहे, लवकरच ते पूर्ण करतील। महानगरपालिका आयुक्त आणि सर्व त्याच्यामध्ये जातीनं लक्ष घालत आहेत। साहेब, आपल्याला थेट कमळाच्या निशाणीवर निवडणूक लढवण्यासंदर्भातला प्रस्ताव दिल्लीमधनं आल्याची बातमी येते, ही सगळी जी आहे ही साफ झूट बातमी आहे, अतिशय चुकीची बातमी आहे। कशाचाही आधार त्याला नाही। पण एवढं सांगतो की या ठिकाणी अजितदादांनी ही जागा मागितली आणि त्यावेळेला अजितदादा, प्रफुल्ल पटेल यांचं म्हणणं असं आहे की वरून सांगण्यात आलं की ती जागा तुम्हाला घ्यायची असेल आणि घ्या, परंतु छगन भुजबळांनाच तिथे उभं करा, असं त्यांनी मला सांगितलं। आता बाकी याच्यापेक्षा जास्त मी काही सांगू शकत नाही, त्याच्या पाठीमागे मग काय आहे काय नाही। पण हे सगळे जे आहेत या चिन्हावर त्या चिन्हावर असं काहीही माझ्याकडे कोणी विचारणा केली नाही, मागणी केली नाही, अट टाकलेली नाही, काहीच नाही। राज ठाकरे महायुतीमध्ये पुन्हा येतील असे त्यांनी संकेत दिलेले आहेत, किती फायदा होईल कसं वाटतंय? असं आहे की एक कार्यकर्ता जरी आपल्याला जर भेटला आला आपल्या पक्षामध्ये तर आपल्याला आनंद होतो की चला कार्यकर्ता भेट। राज ठाकरे तर एका पक्षाचे प्रमुख आहेत, या महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे आणि निश्चितपणे त्यांचा सुद्धा लोकमानसावर प्रभाव आहे। त्यामुळे ते आल्यामुळे किंवा त्यांनी पाठिंबा दिल्यामुळे महायुतीची ताकद निश्चितपणे वाढणार आहे। थँक्यू साहेब। धन्यवाद। नावाची घोषणा कधीपर्यंत होऊ शकते? नाशिकचा तिढा कधीपर्यंत होईल? करतील, जेव्हा करायचे तेव्हा हे सगळे एकत्र ज्या महायुतीचे लोक बसतील आणि करतील। थँक्यू। आपली शेवटला आहे ना आपली निवडणूक, वेळ आहे आपल्याला, खूप वेळ आहे। चला। तर मला कमळाच्या चिन्हावर लढण्याची ऑफर नाही असं भुजबळांनी म्हटलेलं आहे। कमळाच्या चिन्हावर लढण्याची ऑफर असल्याच्या चर्चा होत्या, त्या चर्चा मात्र बरोबर नसल्याचं भुजबळांनी सांगितलंय।